या लिस्टमधील आपल्याला ट्रॅव्हल सपोर्ट करणाऱ्यांचे खूप खूप धन्यवाद। कन्स्ट्रक्शन अपडेट देण्यासाठी खडतर व दूरवरचा प्रवास करावा लागतो। या खडतर व दूरवरच्या प्रवासासाठी आपण ट्रॅव्हल सपोर्ट करणे इच्छुक असाल तर नक्कीच या स्कॅनरवर आपला अनमोल असा ट्रॅव्हल सपोर्ट पाठवू शकता। गुड मॉर्निंग, नमस्कार मंडळी। पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे गजानन चव्हाण ब्लॉग यूट्यूब चॅनलवरील एका नवीन व्हिडिओमध्ये। मंडळी, आज आपण दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेच्या कामाची अपडेट पुन्हा एकदा घेऊन आलेलो आहोत आणि 1350 किलोमीटर लांबीचा हा दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे, तर याचा जो पार्ट शेवटचा म्हणजे स्पर सेक्शन जो की महाराष्ट्रामध्ये 98 किलोमीटर लांबीचा स्पर सेक्शन आहे, तर याचे काम आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यापैकी ज्या ठिकाणावरून या स्पर सेक्शनला सुरुवात होते म्हणजेच पॅकेज नंबर 14, तर 14चं काम आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर या दिशेला जर पाहिलं तर टुवर्ड्स गुजरात दिल्लीवरून हा महामार्ग येतो आणि ज्या ठिकाणी आपल्याला या स्पर सेक्शनला सुरुवात होते ते म्हणजेच इंटरचेंज विरार इंटरचेंज। तिथून ते आपण ज्या इंटरचेंज वरती आता उभे आहोत हे इंटरचेंज म्हणजेच वज्रेश्वरी इंटरचेंज आहे। तर चला तर मग किती काम झालेलं आहे या पॅकेजमध्ये या स्पर सेक्शनचं हे आपण या व्हिडिओमध्ये पाहूया। तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ संपूर्ण पहा आणि लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरुवात करूया याच्या 17 किलोमीटर लांबीच्या पॅकेज नंबर 14च्या कामाची अपडेट। दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे 1350 किलोमीटर लांबीचा हा देशातील सर्वात लांब ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे असून हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र अशा 5 राज्यातून जातो। हा एक्सप्रेसवे सध्या हरियाणा व मध्य प्रदेश या 2 राज्यांमध्ये पूर्णपणे प्रवासासाठी खुला झाला असून राजस्थान व गुजरात या 2 राज्यांमध्ये हा काही भागामध्ये ऑपरेशनल आहे, परंतु महाराष्ट्रामध्ये मात्र अद्यापही प्रतीक्षेत आहे। महाराष्ट्राला हा महामार्ग एकूण 174 किलोमीटर लांबीचा लाभला असून त्यात 76 किलोमीटर लांबीचा मुख्य एक्सप्रेसवे व 98 किलोमीटर लांबी विरार ते JNPTचा भाग स्पर सेक्शन म्हणून समाविष्ट आहे। एकूण 8 पॅकेज मध्ये या एक्सप्रेसवेचे महाराष्ट्रामध्ये काम सुरू असून आज आपण विरार JNPT सेक्शन पैकी पहिल्या पॅकेज 14चे काम पाहणार आहोत। 17 किलोमीटर लांबीच्या या पॅकेजचे इरकॉन इंटरनॅशनल या कंपनीने काम केले आहे। हे आहे राऊंड अँड रॅम्प टाइप वज्रेश्वरी इंटरचेंज। हे इंटरचेंज विरार JNPT सेक्शन मधील दुसरे तर महाराष्ट्रातील दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेवरील 5वे इंटरचेंज असून या इंटरचेंजचे व टोल प्लाझाचे 100% काम पूर्ण झाले आहे। आता आपण या पॅकेजचे विरार इंटरचेंज पर्यंत टुवर्ड्स गुजरात दिल्लीच्या दिशेने काम पाहूया।
हा आहे तानसा नदीवरील ब्रिज, ज्याचे काम पूर्ण झाले असून या ब्रिजच्या एंड नंतर सुद्धा पॅकेज 14चा एंड होतो. इथूनच पॅकेज 13 व 14चे काम डिवाइड होते आणि हे आहे पॅकेज 13 मधील विरार इंटरचेंज, ज्याचे काम सध्या प्रगतीपथावर आहे आणि याचे काम आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे. ज्यांनी तो व्हिडिओ पाहिला नसेल, आय बटन मध्ये त्याची लिंक दिलेली आहे, नक्की पहा. तर फायनल मंडळी, आपण येऊन पोहोचलेलो आहोत पुन्हा एकदा तानसा नदीवरती असलेला या ब्रिजवरती. विरार इंटरचेंजच्या काही किलोमीटर अगोदर, म्हणजे 3 किलोमीटर अगोदर हे पॅकेज या ठिकाणी समाप्त होतं. त्याची बाँड्री आपण दोन्ही पॅकेज डिवाइड जे होतं 14 आणि 13चं, तर त्याची बाँड्री क्लोज केलेली आहे, हे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. चला तर मग हा व्हिडिओ तुम्हाला आवडला नक्कीच असेल. या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे की पॅकेज 14चं जवळजवळ 90 ते 95% काम पूर्ण झालेलं आहे आणि लवकरच आपण अपेक्षा करत आहोत की महाराष्ट्रामध्ये सुद्धा हे स्पर सेक्शन कमीत कमी सुरू व्हावं समृद्धी महामार्गापर्यंत. तर पाहूया कधी सुरू होतं. याची अपडेट आपल्याला मिळाल्यानंतर आपल्या चॅनलवरती अपडेट तुम्हाला पाहायला मिळणारच आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हा व्हिडिओ जर आवडला असेल, लाईक केलं नसेल तर लाईक करा आणि चॅनलला अद्याप जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.